विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. टेट परीक्षा 2025 मध्ये 90 गुण कमी वेळेत हमखास कसे मिळवता येतील याची स्ट्रॅटेजी आपल्यासमोर सादर करतोय. भावी शिक्षक आणि कार्यरत शिक्षक पहिल्याच प्रयत्नात यशस्वी व्हावे यासाठी प्रयत्न आहे. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. चला सुरुवात करू. पुढचा प्रश्न बघूया. एका विद्युत खांबाची जमिनीपासूनची उंची 9 मीटर आहे व त्या खांबाच्या टोकापर्यंत 15 मीटर लांबीची शिडी उभी केली असता जमिनीवर खांब व शिडी यातलं अंतर विचारतोय. थोडक्यात आपल्याला तो पायथागोरसचा त्रिकोटामधली एक संख्या विचारतोय. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. समजा या ठिकाणी हा एक खांब आहे. ओके, याची उंची आपल्याला दिलेली आहे 9 मीटर आणि त्याला तिरपी अशी शिडी उभी केली आहे आणि त्याची लांबी दिली आहे 15 मीटर आणि हे अंतर तो आपल्याला विचारतोय. आपण जर याला डिनोट केलं एबीसी आणि हा काटकोन त्रिकोण होईल. मग काटकोन त्रिकोणामध्ये एसीचा वर्ग बरोबर एबीचा वर्ग अधिक बीसीचा वर्ग म्हणजे काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरीज एवढा असतो. हे पायथागोरसचा नियम आपल्या या ठिकाणी वापरून उत्तर काढायचं आहे. उत्तर आपलं उत्तर येणारच आहे. आणि त्यावर शॉर्टकट ट्रिक सुद्धा आपण बघणार आहोत. पहिले आपण सोडून घेऊया. बघा, जनरली आपण कसं करतो, एसीचा वर्ग आपल्याला दिलेला आहे 15, 15चा वर्ग अधिक एबी दिली आहे ती 9चा वर्ग आणि आपल्याला बीसी काढायची आहे म्हणजे बीसीचा वर्ग आपल्याला ठेवावा लागेल. सोडूया. बघा, 225 बरोबर 81 अधिक बीसीचा वर्ग. हा 81 करताना वजा होणार म्हणजेच 225 वजा 81 बरोबर बीसीचा वर्ग येणार. ही वजाबाकी करा, ही वजाबाकी किती 144 आणि बीसीचा वर्ग. आपल्याला बीसीचा वर्ग नाही, आपल्याला बीसी पाहिजे, फक्त बीसी पाहिजे. हा वर्ग आहे. मग आपण काय करू, दोन्ही बाजूला वर्गमूळ घेऊन टाकू. याचं वर्गमूळ येतं 12, याचं वर्गमूळ येणार बीसी म्हणजे बीसीचं उत्तर असणार आहे तुमचं 12. या ठिकाणी आपल्या मित्रांनो वेळ वाया जातो. याची सोपी आयडिया बघा. तुम्ही जर का पायथागोरसचं त्रिकूट पाहिलं 3, 4, 5 दिसतात बघा स्क्रीनवर. 5, 12, 13, 8, 50 होता हे पायथागोरसचे त्रिकूट आहेत. असे आहेत अनेक. त्यातलं बेसिक बघा आणि ह्या 3, 5 3, 4, 5, 6 ह्या दिलेल्या त्रिकोणाचे काही संबंध लागतो का बघा. याला जर का मी 3 ने गुणलं तर माझं उत्तर येतं. याला जर 3 ने गुणलं तर माझं उत्तर 12 येतं. याला जर 3 ने गुणलं तर माझं उत्तर 15 येतं. बघा या ठिकाणी त्याने 9 दिलेलं आहे, नंतर 15 दिलेलं आहे आणि तिसरा संख्या विचारतो त्रिकुटातली, कोणती होती 12. अशा पद्धतीने संख्याचं निरीक्षण करून या ठिकाणी शॉर्टकट पद्धतीने आपलं उत्तर काढता येतं. एवढी हमाली करायची आपल्याला गरज नाही आहे, पण बेसिक माहिती असावं म्हणून सांगितलं. जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे प्रश्न येतात तेव्हा त्या प्रश्नामध्ये दिलेल्या ज्या संख्या आहेत त्या पायथागोरसच्या त्रिकुटातल्या संख्या असतात. 3 पैकी 2 तुम्हाला दिलेले असतात. एक इथं दिलेली असते, एक इथं दिलेली असते. सहसंबंध आपल्याला इथं पाहायचा असतो. या त्रिकोणाला 2 ने गुणा, 3 ने गुणा, 4 ने गुणा आणि आपल्याला अपेक्षित उत्तर इथं काढता येतं. सांगायचा उद्देश असा की त्रिकूट जे आहे 3, 4, 5 याला कोणत्याही एका संख्येने मी गुणलं, समजा 2 ने गुणलं तर 6, इथं 8, इथं 15 हे सुद्धा 10 हे सुद्धा पायथागोरसचं त्रिकूटच असणार आहे. म्हणून अशा प्रकारची उदाहरणे येतात तेव्हा ह्या त्रिकुटाला एका संख्येने गुणून दिलेल्या संख्या पटीत येतात का ते चेक करून आपल्याला डायरेक्ट 3 किंवा 4 सेकंदात उत्तर काढता येतं. चला पुढचा प्रश्न बघूया. बघा, सोबतच्या आकृतीमध्ये रेषा AB समांतर रेषा DE. तर दिलेल्या माहितीवरून कोन DCB चे माप किती? म्हणजे आपल्याला कोन DCB म्हणजे याचं माप तो विचारतोय. याचं माप तो विचारतोय. म्हणजे जेव्हा असे प्रश्न येतात तेव्हा थोडंसं बेसिक लक्षात घेऊया. 2 समांतर रेषा आहेत. आपल्याला एका छेदकीने छेदले असता होणारे कोन कळतात. पण या ठिकाणी आकृती अशी आहे, लक्षात घ्या. जेव्हा अशी आकृती असते तेव्हा या इथल्या कोणाचं माप हा कोन आणि हा कोन या दोघांची बेरीज असते. समजा या ठिकाणी मी ए मानला, या ठिकाणी बी मानला, या ठिकाणी सी मानला, तर एचं जे माप असणार आहे, या याचं माप असणार आहे माप कोन बी अधिक माप कोन सी. म्हणजे हा जो कोन आणि हा कोन या दोघांची बेरीज ह्या इथल्या कोणाची बेरीज असते. मग लक्षात घ्या या ठिकाणी आपल्याला इथलं माप तर दिलेलं आहे 50, इथलं माप दिलेलं नाहीये, पण इथलं माप आपल्याला 110 वरून कळते. बघा हा जो 110 आहे, हा रेषे जोडलेला कोण आहे 110. तर याचा जर हा पूरक कोण असणार आहे, या किती असणार आहे पूरक कोण, कारण दोघींची बेरीज 180 होते, मग हा 70चा येणार. हा या ठिकाणी आपला 70 मिळतोय. म्हणजे आपला सी सुद्धा मिळालेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी बीचं माप होतं तुमचं 50 आणि सीचं माप आहे 70.
50,000 झाले 120. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक उत्तर असणार आहे. असं कर लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा अशा आकृत्या येतात आणि समजा तुम्हाला ह्या कोणाच्या मापसाने विचारलं असतं तर काय केलं असतं, सगळा जो आहे तो पूर्ण असतो 360चा, त्यापैकी 120 आपण काढलाय. मग 360 मधून आपण 120 जर वजा केला असता तर उत्तर किती येतं बघा, 240 आपलं या कोणाचं माप राहिलं असतं. चला पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी हा प्रश्न काय दिलेला आहे, 5,67,438 या संख्येतील 6ची स्थानिक किंमत 4च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? तर लक्षात घ्या, स्थानिक किंमत तर सोपी असते, परंतु हा सिक्वेन्स या ठिकाणी फार महत्वाचा आहे. जी संख्या पहिले दिली आहे तिची स्थानिक किंमत पहिली घ्या. बघा 6ची स्थानिक किंमत किती येणार बघा, एकक, दशक, शतक, हजार, दशक. म्हणजे 6 पुट करा आणि जेवढे अंक पुढे आहेत तेवढे शून्य मांडा. 1, 2, 3 आणि 4 ही झाली तुमची 6ची स्थानिक किंमत. बघा 1, 2, 3, 4 शून्य, 6 वर 4 शून्य आपली येणार मग ते 60,000 ही तुमची स्थानिक किंमत झाली 6ची. आता 4ची स्थानिक किंमत 4 लिहून टाका आणि 4च्या पुढे अंक किती आहेत बघा, 1 आणि 2 म्हणजे किती 400. आता त्याने पट विचारलेले आहे, स्थानिक किमतीतला फरक आपण वजाबाकी करून किंवा शॉर्टकट ट्रिक वापरून सोडवला असता. त्या ठिकाणी पट विचारलेली आहे. मग जेव्हा ही पट विचारली असते तेव्हा पहिले ज्या अंकाची स्थानिक किंमत आहे ती लिहून टाका. किती आहे पहिली अंकाची किंमत, स्थानिक किंमत 6ची 60,000 ती लिहिली. ओके. भागीला दुसरा कोण आहे 4, मग त्याची किंमत खाली लिहा, दुसऱ्या अंकाची किंमत भागीला लिहायची असते. हा सिक्वेन्स लक्षात घ्या. पहिला जो अंक स्थानिक किंमत आहे किती पट, 4 किती पट, असा प्रश्न असेल तर पहिली याची स्थानिक किंमत लिहून घ्या, भागीला दुसऱ्या अंकाची स्थानिक किंमत लिहा. हा सिक्वेन्स लक्षात घ्या. मग हा शून्य जाईल, हा शून्य जाईल, हा शून्य जाईल, हा शून्य जाईल. मग 4 बघूया, 4 1 4, 4 1 4, 2 उरला झाले 20, 4 पंचे 20 आणि हा शून्य 150. म्हणजेच या ठिकाणी 6ची स्थानिक किंमत या 4च्या स्थानिक किमतीच्या किती पट असणार आहे, तर 150 हे आपलं अचूक उत्तर असणार आहे. चला पुढचं उदाहरण बघूया. 49.247 या संख्येतील उजवीकडील 4ची स्थानिक किंमत ही डावीकडील 4च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे, असा प्रश्न विचारला आहे. सेम मागच्या सारखाच प्रश्न आहे, फक्त या ठिकाणी संख्या दिलेली आहे आपल्याला, दशांश चिन्ह असलेली संख्या दिलेली आहे. बघा 49 दशांश चिन्ह 2 4 7 ही संख्या दिलेली आहे. मग जेव्हा दशांश चिन्हाच्या पुढील अंकाची स्थानिक किंमत ही तुम्हाला माहिती आहे, हा एकक आहे, हा दशक आहे, परंतु दशांश चिन्हाच्या पुढील अंकाची स्थानिक किंमत कशी असते बघा, हा 2 आहे, हा 2 दशांश असणार आहे, हा 4 आहे, हा 4 शतांश असणार आहे आणि हा 7 सहस्रांश असणार आहे. म्हणजेच जर का पाहिलं तर 247 याची स्थानिक किंमत कशी लिहिते बघा, 2 ची किंमत असणार आहे 2/10, 4 ची स्थानिक किंमत असणार आहे 4/100 आणि 7 ची स्थानिक किंमत असणार आहे 7/1000. असं का, कारण दशांश चिन्हाच्या पुढील अंक आहेत म्हणून. आता याच आपण जर का घातांकात कन्व्हर्शन केलं तर कसं लिहिता येतं बघा, 2 गुणिले 10चा वजा 1 घात, कारण हा वजा 1 काय केला, कारण छेदस्थानी 10चा 1 घात आहे म्हणून तो वर येताना वजा होणार. याचप्रमाणे या ठिकाणी 4 गुणिले 10चा वजा दुसरा घात आणि या ठिकाणी 7 गुणिले 10चा वजा तिसरा घात, अशा पद्धतीने या स्थानिक किमती आपल्याला घातांक रूपात मांडता येतात, हे तुम्हाला माहिती पाहिजे. चला आता उदाहरणाकडे जाऊया. तो काय विचारतो आपल्याला, उजवीकडील 4ची स्थानिक किंमत. मग अशी काय सांगितलं, उजवी बाजू कोणती लक्षात घ्या, ही बाजू तुमची असणार आहे उजवी आणि ही असणार आहे डावी. मग उजवीकडील 4 हा याची स्थानिक किंमत किती पाहिली आता आपण, तर 4/100 म्हणजेच किती, 4 गुणिले 10चा वजा दुसरा घात ही आलेली आहे. ओके. आता ही जी स्थानिक किंमत आहे ही डावीकडील 4च्या स्थानिक किंमतीचे किती पट विचारतोय. मग आपण काय म्हटलं, जे पहिले विचारलं असेल ते पहिले लिहून टाका. चला लिहून टाकूया. भागीला म्हणजे छेदस्थानी
कोणत्या डावीकडील 4ची स्थानिक किंमत, म्हणजे याची स्थानिक किंमत किती आहे, डावीकडचा हा एकक आहे, दशक आहे, किती येणार याची 40. मग भागीला आपण काय करणार, 40 करणार. मग आता हा गुणाकार आपल्याला करायचा आहे. मुद्दाम 4 गुणिले 10 दुसरा घात मांडलेलं नाही, कारण हे मांडताना अजून कळमळ करताना त्रास होईल, म्हणून मी याचं रूपांतर या ठिकाणी हेच ठेवलंय. चला हे पुढे सोडूया. बघा 4/100. आता भागीला म्हणजेच काय, उलट करून गुणिला, मग गुणिला करा आणि 40/1 असतो तो 1 वर घ्या आणि 40 खाली न्या. उलट करून भागाकार म्हणजे काय असतो, ही संख्या उलट करून गुणणं, त्याला आपण म्हणतो भागाकार. ओके, मग आता हा 4 × 4, 4 × 10 40 आणि आपलं उत्तर असणार आहे 1 गुणिला 1 छेदस्थानी 100 गुणिला 10 म्हणजे 1000. आता 1/1000 म्हणजेच कन्व्हर्शन कसं येणार, 1 गुणिला 10चा घात वजा 3रा घात, हे आपलं उत्तर असणार आहे. आणि कोणत्याही संख्येला जर एक संख्येने गुणलं तर उत्तर तेच राहतं, म्हणून 10चा वजा 3रा घात या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 4. या ठिकाणी लक्षात घ्या, जेव्हा असे प्रश्न असतात ना, तेव्हा तुम्हाला जी किंमत पहिले दिलेली आहे, बघा पहिले जी उजवीकडील 4ची स्थानिक किंमत ते पहिले लिहून टाका आणि भागीला नंतर मग डावीकडील, जे डावी असो उजवीचं आपल्याला काही घेणं नाही, जे पहिले विचारलं ना ते लिहा आणि नंतर मग डावीकडे असो की उजवीकडे असो ती किंमत तुम्ही या ठिकाणी भागीला करून लिहा आणि सॉल्व्ह करून उत्तर काढा. फक्त या ठिकाणी या उदाहरणामध्ये हा जो क्रम आहे, हा क्रम तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. मग हे लक्षात ठेवण्यासाठी काय करणार, पहिले ही किंमत लिहा, भागीला ही किंमत लिहा आणि जे उत्तर असेल ते तुमची पट असेल. ओके, मला आय होप हे तुम्हाला समजलं असेल. चला पुढचं उदाहरण घेऊया. a-7 ही 11ने निश्चित भागणारी संख्या असेल तर a-7 च्या पुढील दुसरी 11ने निश्चित भागणारी संख्या आपल्याला तो विचारतोय. बघा आता a-7 ही जर 11ने पूर्ण भागणारी संख्या आहे, तर ह्याच्या पुढचीच लगेच जर आपल्याला पाहिजे असेल तर जर आपण 11 मिळवले तर काय काय मिळते आपल्याला, ह्या 11ने निश्चित भागणारी पुढची संख्या मिळते. तो काय म्हणतोय, दुसरी म्हणतोय. ही झाली पहिली, ही झाली पहिली. दुसरी कोणती येणार, a-7 अधिक 22. 22 का, कारण ही पहिली आहे. a-7 अधिक 11 अधिक 11 म्हणजे ही मूळ संख्या, ही पहिली संख्या, ही दुसरी संख्या. ओके, म्हणून आपण 11 22 केलं. ओके, आता हे सोडूया. a-7 अधिक 22 हे आपण कसं करतो, जेव्हा चिन्ह समान असेल आणि बेरीज असेल तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो आणि उत्तराला मोठ्या संख्येत चिन्ह देतो. हा एचा आपण असं लिहिणार, 22 मधून 7 गेले 15 आणि मोठी संख्या आहे 22 चिन्ह आहे अधिक, हे अधिक 15 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 3. चला पुढचा प्रश्न बघूया. एका बैलगाडीचा चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे. त्या बैलगाडीला 1.1 किलोमीटर अंतर कापण्यासाठी चाकाचे किती फेरे होतील. या ठिकाणी चाकाचे फेरे किती होतील याचा अर्थ जो आपल्याला परिघ वर्तुळ, बघा चाकाचा एक पूर्ण फेरा म्हणजे काय, त्या चाकाचं परिघ. आता पूर्ण फेरा हा गोल आहे म्हणजे परिघ. थोडक्यात आपल्याला परिघ या ठिकाणी आपल्याला पाहिजे आहे उत्तर काढण्यासाठी. मग परिघ बरोबर काय असतं आपल्याला माहिती आहे, परिघ बरोबर 2πr. 2r म्हणजे आपल्याला माहिती आहे व्यास, म्हणजेच परिघ म्हणजे काय असतोय मग πd, डायमीटर म्हणजेच पाय गुणिला व्यास म्हणजे काय असतोय, परिघ असतोय. हे आपल्याला कळालं. मग आता परिघ बघूया. ही परिघ संकल्पना तुमच्या लक्षात आली का. समजा हा असा गोल चालतोय हे अंतर जोडल्यानंतर हा परिघ समजा 10 आहे. ओके, याचा अर्थ काय होतो की इथून जर का मी तोडला आणि याला सरळ भागीला तर हे अंतर किती आहे, 10 आहे. म्हणजे तो एक फेरा पूर्ण करतो आहे म्हणजे 10 चालतोय. ओके, म्हणजे 10 चालतोय आणि त्याचा परिघ 10 आहे. मग परिघ 10 आहे म्हणून ह्या चाकाचा एक फेरा किती होणार, 10 युनिट होणार. ओके, आता आपल्या उदाहरणाकडे जाऊया. उदाहरणामध्ये आपल्याला परिघ काढायचं आहे. बघा व्यास दिलाय त्याने किती, 1.4. तर मग परिघ बरोबर काय देणार, परिघ बरोबर 22/7 गुणिला 1.4. मग बघा 7 × 7 7 × 2 14 म्हणजे 0.2 तुमचं उत्तर येणार.
गुणाकार करून घेऊया. 22 दुनी 44 दशांश स्थळ 1 घसर गहू 4.4 तुमचा काय आला मीटर परीघ आला. आता तो विचारतोय त्याचे अंतर किती चाललेलं आहे 1.1 किलोमीटर. म्हणजे हे जे अंतर चाललेलं आहे ते 1.1 आहे. हे पूर्ण अंतर किती आहे तुमचं 1.1 किलोमीटर. हे जाऊ द्या समजण्यासाठी 1.1 किलोमीटरचं रूपांतर आपल्याला मीटर मध्ये करावं लागेल कारण त्याने आपल्याला व्यास मीटर मध्ये दिलेला आहे. चला मग 1.1 मीटर किलोमीटर म्हणजे किती तर 1100 मीटर. म्हणजेच 1100 मीटर त्याने अंतर चाललेलं आहे आणि त्याचा एक फेरा कितीचा होतो 4.4चा होतो. मग त्याने किती फेरे केले तर भाग देऊया. हा पॉईंट काढण्यासाठी आपण काय करू याला 44 करून टाकू आणि वर 0 देऊ. हा पॉईंट निघून जाणार झाला 44. 11 चौक 44 11 11 आणि वर येणार 1000 म्हणजे 1000/4 बरोबर 4 1 4 4 2 8 नंतर उरले 2 4 25 अशा पद्धतीने 250 या ठिकाणी आपलं अचूक उत्तर असणार आहे. म्हणजे किती फेरे होतील तर 250 फेरे होतील.